सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण यंदाच्या हंगामात उपयुक्त पाणी पातळीत 50% भरले असून दौंडजवळ मिसळणारी पाण्याची आवक आता कमालीची मंदावली आहे। त्यामुळे उजनीच्या पाण्याच्या पातळीत संथ गतीने वाढ होत आहे। दरम्यान कालव्याला पाणी कधी सोडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे। यंदा मान्सूनपूर्व पावसाने उजनीवर हजेरी लावली नाही, तर मान्सूनही भीमा खोऱ्यात उशिरा सक्रिय झाल्याने धरणाची अवस्था चिंताजनक होती। हा प्रकल्प जुलै महिन्याच्या सुरुवातीस वजा पाणी पातळीत होता, मात्र 2 जुलैनंतर घाटमाथा, भीमा खोरे व पुणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आणि हा प्रकल्प रविवारी दुपारी 4 वाजता 50% उपयुक्त पाणी पातळीत भरला आहे। मागील काही दिवसात या प्रकल्पात 78% पाणी आले आहे। अद्यापही लाभक्षेत्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही। अशा स्थितीत उजनी उपयुक्त पाणी पातळीत 50% भरल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे। उजनी धरणातील एकूण पाणी साठा हा 90.49 टीएमसी इतका असून त्यातील उपयुक्त पाणी हे 26.83% आहे। अद्यापही दौंडजवळून उजनी जलाशयात 6,780 क्युसेकने पाणी मिसळत आहे। मागील वर्षी 2025ला याच तारखेला उजनी धरण 94.30% उपयुक्त पाणी पातळीत भरले होते, तर धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची वेळ आली होती। मात्र यंदा उजनी कमी पावसामुळे हळूहळू भरत असून भीमा नदीकाठी तसेच कालव्याला पाणी सोडण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे।